एलिमेंटरी इंटरमिजिएट एक्झामसाठी मेमरी ड्रॉइंगमध्ये आपण पकडापकडी हा विषय करत आहोत। यासाठी सर्वात आधी बेसिक तुम्हाला काही आकार इथे काढून घ्यायचे आहे, ज्यातून तुम्हाला हा जो विषय आहे तो अधिक सोपा होईल। यासाठी पकडापकडी या विषयात पुढील ज्या मानवाकृती आहेत तर त्या थोड्या मोठ्या आकारात तुम्हाला काढायच्या आहेत। विषयानुसार चेहरा व शरीर यांच्या हालचाली तुम्हाला इथे रेखाटायच्या आहेत। त्यासाठी ज्या साध्या रेषा असतात, जशा उभ्या, आडव्या, तिरप्या, या रेषांचा आणि चेहऱ्यासाठी अंडाकृती आकाराचा उपयोग करावा। मागील बाजूस असणाऱ्या व्यक्तिरेखा यांचा आकारमान पुढील व्यक्तिरेखांपेक्षा प्रमाणाने थोडं छोट्या स्वरूपात असावं। हालचाली व्यवस्थित असाव्यात। उभी राहण्याची पद्धत किंवा पळण्याची पद्धत ही आपल्या रेखाटनातून दाखवावी। चित्र काढत असताना शक्यतो जास्त वेळा इरेज करू नये, त्यामुळे रंग कामामध्ये अडचणी येऊ शकतात। आपण आता इथे काढलेल्या बेसिक चित्राला पूर्णत्वास नेणार आहोत। या ठिकाणी जिथे बेसिक लाईन आलेल्या आहेत त्यालाच धरून आपण चित्र काढत आहोत। व्यक्तिरेखा काढत असताना त्यांच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष द्यावे। प्रत्येक व्यक्तीचा हात हा आपल्या चेहऱ्याच्या मापाचा असतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे आणि त्यानुसार चित्र काढण्यात यावे। जर व्यक्ती पळत असेल तर पळताना आपल्या बाजूने तिचा एक पाय आपल्याला दिसणार आहे आणि पलीकडचा पाय आपल्याला कमी प्रमाणात दिसणार आहे, त्या अनुषंगाने इथे काम करावं। प्रमाणबद्ध हालचाली असाव्या। रेखाटन सहज सोपं करावं, ज्यामुळे रंगकामात अडचण येणार नाही। रंगकाम आणि रेखाटन या दोन्ही गोष्टी परीक्षेला कशा पूर्ण करता येईल या पद्धतीने आपलं काम असावं। इथे मागील बाजूस असणारी व्यक्ती, तिचे डोळे, तिचा चेहरा सर्वच आकारमानाने इथे आपण लहान काढलेला आहे, त्याचा विचार करण्यात यावा। सगळ्याच ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या हालचाली एकसारख्या नाहीये, त्याचाही विचार व्हावा। मागील व्यक्तीच्या चेहऱ्याच्या आकारमानाने तिचा हात काढलेला आहे। त्यानंतर तिच्या केश रचनेमध्येही बदल केलेला आहे। चित्र काढत असताना प्रत्येकीची केश रचना शक्यतो वेगळी असावी याचा विचार करण्यात यावा। या ठिकाणी आपण चेहरा काढून घेतलेला आहे, त्यानंतर हिचेही केस आपण वेगळ्या पद्धतीने दाखवत आहोत। ज्या जोराने ती हिला पकडायला आलेली आहे ते आपल्या रेखाटनातून दिसणं आवश्यक आहे। बेसिक रेषांमुळे आपल्याला चित्र काढण्यासाठी सहज सोपं होतं आणि वेळेत पूर्ण होतं, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे। हाताच्या पोझिशननुसार आपल्याला हात आपल्या इथून कसा दिसेल, बोट हाताचे कसे दिसतील, किती प्रमाणात दिसतील, त्याचा विचार करण्यात यावा। प्रत्यक्ष जे बारकावे असतात एखाद्या व्यक्तीचे, त्याचाही विचार करण्यात यावा। चित्र काढत असताना रंगकाम आपण इतर अनेक माध्यमांमध्ये करू शकतो। परीक्षा केंद्रावर आपल्याला जी परीक्षा
देण्यासाठी जी प्रश्नपत्रिका उपलब्ध होते त्या प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक कलर माध्यमांचा वापर आपण करू शकतो हे सांगण्यात आलेले असते, पण तरीही विद्यार्थ्यांनी शक्यतो वॉटर कलरमध्ये काम करावे. ऑइल पेस्टल हे माध्यम तसे वापरायला अगदी सोपे आहे, कारण त्या माध्यमामध्ये आपल्या कलर बॉक्समध्ये सर्व कलरच्या अनेक शेड्स उपलब्ध असतात. पण वॉटर कलरमध्ये ते आपल्याला स्वतः बनवता येतात आणि ते थोडंसं कठीण आहे, त्यामुळे त्याला जास्त प्रमाणामध्ये मार्क देण्यात येतात. तर विद्यार्थ्यांनी त्यानुसार प्रयत्न करावा. मानवाकृतींचा सराव दररोज करणे खूप आवश्यक आहे. या ठिकाणी मागील असलेल्या व्यक्ती या काढत असताना त्या पुढील व्यक्तींकडेच पाहत आहेत हे पण विचारात घेण्यात यावे. कपड्यांवरील ज्या बारीक रेषा असतात, ज्या घड्या असतात, त्या इथे वेगवेगळ्या पद्धतीच्या रेषांनी दाखवलेल्या आहेत, त्याचा विचार करा. चित्र आपले इतरांपेक्षा वेगळं व अधिक सुंदर कसं होईल यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात यावा. मागील बाजूस असलेल्या त्या मुलीच्या केसांमध्येही थोडासा बदल केलेला आहे इतरांपेक्षा. बाहेरच्या भागांमध्ये इथे पकडापकडी खेळण्यात येत आहे, ह्याचा अर्थ बाहेर हवा असणारच आहे, त्यामुळे केस थोडेसे उडाल्यासारखे इथे दाखवलेले आहे. आपल्याला चित्रकलेमध्ये स्मरणचित्र काढत असताना ज्या गोष्टी काढण्याची जास्त अडचण येते त्याचा सराव अधिक करणे फार गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांना तुम्ही अगदी वर्तमानपत्र जे आपल्याकडे दररोज येतो तर त्यावर जरी रेखाटन केलं तरी सुद्धा चालणार आहे. सराव होणं आवश्यक आहे. यासाठी जी तुमची पेन्सिल असेल ती अतिशय लाईट पेन्सिल असली पाहिजे. डार्क पेन्सिलने सराव करू नका, त्यामुळे चित्र खराब होण्याची शक्यता असते. शक्यतो इरेझरचा वापर करावा लागणार नाही याकडे आपलं लक्ष असावं. नक्की कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण चेहरे दाखवू शकतो, चेहऱ्यांवरील हावभाव दाखवू शकतो, याकडे तुम्हाला बारकाईने पाहावं लागेल. त्याचा विचार करूनच चित्राला सुरुवात करावी लागेल. इथे सुरुवातीलाच आपण बेसिक रेखाटन केल्यामुळे चित्र काढणं आपल्याला सोपं झालेलं आहे. कागदाच्या चारही बाजू, त्यात ज्या समोरील बाजू आहे एकमेकांच्या समोर, तिथलं जे अंतर आहे म्हणजेच रिकामा भाग आहे तो सारखा आहे, त्यामुळे चित्र इथे मध्यभागी बरोबर झालेलं आहे. जर आपण असं बेसिक रेखाटन केलं नाही तर बहुतेक वेळा असं घडतं की चित्र हे एकाच बाजूला सरकल्यासारखं वाटतं. परीक्षा देत असताना परीक्षेचे नियम लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी चित्र काढावे. त्यासाठी प्रश्नपत्रिका संपूर्णपणे वाचण्यात यावी. दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला चित्र पूर्ण करायचे आहे. त्या अनुषंगाने शक्यतो चित्र काढण्यास सुरुवात केल्यानंतर वेळ संपण्याच्या 10 मिनिटं आधी चित्र आपलं पूर्ण झालेलं असावं. त्यानंतर चित्राचं बारकाईने निरीक्षण करावं. निरीक्षण झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला अधिक गोष्टी कराव्याशा वाटतात त्या विद्यार्थ्यांनी कलर पेन्सिलने किंवा ऑइल पेस्टिलने वरतून कराव्यात. शेवटच्या 10 मिनिटात चित्र पूर्णपणे वाळलेलं असावं.
त्यामुळे तुमच्याकडे हे जे माध्यम आहेत ते परीक्षा केंद्रावर स्वतःकडे असावेत. या ठिकाणी आपलं चित्र पूर्ण झालेलं आहे. आता आपण पार्श्वभूमीचा विचार करूया. जो रस्ता आहे ओबडधोबड मातीचा, तर त्या रस्त्याच्या काही रेषा आपण दाखवल्या आहेत. त्याच पद्धतीने मागील बाजूस झाडाचा आकार काढून झाड आपण पूर्ण करत आहोत. या ठिकाणी आपण झाड पूर्ण केलेलं आहे. त्याच पद्धतीने याही बाजूला आपण थोडेसे तिरपे असे हे झाड काढलेले आहे. विद्यार्थ्यांनी याही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की निसर्गातल्या गोष्टी या सारख्या नाहीत, त्यात बदल आहे. मागील बाजूस आपण एक घर दाखवलेलं आहे. त्याच पद्धतीने इथे एक आपण रस्ता दाखवूया जो लांबवर चाललेला आहे. डोंगर दाखवलेले आहेत कमी जास्त उंचीचे, जे लांबवर लहान होत गेलेले आहेत. इथे आपण घर दाखवत आहोत. याचा आकारमान पुढील घरापेक्षा लहान आहे. पुढील बाजूस थोडासा उतार असा दाखवूया. या पद्धतीने चित्र पूर्ण करून विद्यार्थ्यांनी रंगवण्याचा विचार करावा. रंगवण्यासाठी कशा पद्धतीने रंगकाम केले पाहिजे याचा व्हिडिओ पुढील काही वेळातच येईल. धन्यवाद.